पावसाळा म्हटलं की आदल्यामधल्या वेळेमध्ये आपल्याला चटपटीत खाण्याची इच्छा होत असते. पण घरामध्ये नसेल तर आपण मार्केटमधनं विकत आणत असतो. पण आज आपण अगदी आपल्याला खायची इच्छा झाली की पटकन घेऊन खाऊ शकतो. अशीच आज मार्केटमध्ये जशी खारी शेव मिळते अगदी तशीच आपण इथे शेव बनवून घेणार. त्यासाठी मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे, एक मोठी वाटी. कुरकुरीतपणा जास्त येण्यासाठी मी इथे 2-3 चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे. हिंग घाला, थोडासा हळद घाला, चवीप्रमाणे मीठ घाला. 2 चमचे कच्चंच तेल आपल्याला इथे घालायचं आहे. कच्चं म्हणजे नॉर्मल आपलं साधं, गरम वगैरे काही करायचं नाही. आणि पाणी घालून आपल्याला हे पीठ खलवून घ्यायचं. आता बारीक शेव पाडतोय त्यामुळे जास्त राट असं मळून घेऊ नका, तर हलकं असं सैलसर ठेवा. तेल गरम करायला ठेवलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकताय 0 नंबरची जी आपली 1 नंबरची जी आपली थाळी असते ती मी इथे घेतलेली. 0 नंबरची थाळी ना ती खूप पातळ शेव असते आणि बारीक असते. 1 नंबरची थाळी ना थोडीशी तिच्यापेक्षा जाड असते आणि जरासं अशी मोठी असते. आता इथे ते घेतलेले चमच्याने पीठ आपल्याला इथे भरून घ्यायचं. पीठ आपल्याला असंच खलवून घ्यायचं आहे, जास्त पातळ पण नाही आणि जास्त राटसुद्धा नाही आहे. थोडासा सोऱ्या असा आपटा म्हणजे काय होतं, पीठ व्यवस्थित खाली बसतं. वेडा पाडताना शेवचा तुटत नाही. आता तेल इथे चांगलं तापून घ्यायचं आहे. गॅस इथे मी बारीक केलेला नाही, मोठाच ठेवायचा आहे. आणि तेलामध्ये जेव्हा आपण शेवचा वेडा घालून घेतो तेव्हा तेल असं फसफसून वरती येतं. जरासं वरती धरा, नाहीतर हाताला वगैरे वाफ लागण्याची शक्यता असते. आता आपण शेवचा वेडा पाडून घेतला की लगेच उलटू नका. तेलाच्या अशा बुडबुड्या पूर्ण कमी होऊ द्या आणि मग झाऱ्याने हिला उलटी करून घ्या वेडा. म्हणजे काय होतं, तुटत नाही आणि व्यवस्थित उलटला जातो. दोन्ही बाजूने चांगली अशी कुरकुरीत तळून घ्या. तेलाच्या बुडबुड्या कमी झाल्या आणि हलकासा कलर बदलला असं आपल्याला वाटलं की तेलातनं अशी व्यवस्थित झाऱ्याने काढून घ्या. तर बघू शकते गोल गरगरीत असा शेवईचा वेढा इथे पडलेला. त्याच पद्धतीने आपल्याला इथे दुसरा सुद्धा घालून घ्यायचा आहे. गॅस कुठेही बारीक करायचा नाही आहे, मोठाच ठेवायचा आहे. फक्त शेव पाडताना जपून पाडायची. अशी बनवून ठेवली 1 महिनाभर चांगली राहते आणि 1 महिनाही संपायला लागत नाही. अगदी 8-10 दिवसामध्ये तर संपून पण जाते. पण घरी बनवली तर चाटसाठी सुद्धा तुम्ही ही वापरू शकता. याची सुक्की भाजी तुम्ही बनवू शकता, मधल्या वेळेत खाऊ शकता, प्रवासात तुम्ही इथे घेऊन जाऊ शकता. सोपी आहे बनवायला, खायला एकदम चविष्ट आहे ही शेव. एकदा घरी नक्की बनवून बघा. अगदी मोजक्या साहित्यांमध्येच होते आणि घरात असलेल्या पडलेल्या साहित्यांमध्येच ही बनून तयार होते. बघू शकता किती सुरेख झालेली, अगदी पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल. पावसाळ्याचे दिवस चालू आहे आणि पावसाळ्याच्या दिवसात ना आपल्या जिभेला नेहमी असं चटपटीत खायचं असतं, खाण्याची इच्छा होत असते. बनवून ठेवलं मुलांसाठी सुद्धा मधल्या वेळेत किंवा मधल्या वेळेत डब्यावरती छोट्या भुकेसाठी सुद्धा तुम्ही ही देऊ शकता. जेवताना हिला तोंडी लावायला घेऊ शकताय. रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला ही शेव कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आणखी एक गोष्ट, आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज फ्रेंड सबस्क्राईब करा.